कोई भी शर्ट लो 300 रुपये लगा देगा भाई लोग। थँक्यू। ही एक बॅग, ही पण बॅग नवीन घेतली, ही पण फुल भरली। त्याच्यानंतर मी घातलेली ही पूर्ण बॅग, सगळ्या पूर्णच्या पूर्ण बॅगी वस्तू शॉपिंग केलेली आहे। सो आज आपण आलो फॅशन ट्रेडला पुण्याचं आणि फॅशन ट्रेड एक्सप्लोर करणार आहे। आणि हा आपल्या ब्लॉगमध्ये नवीन मेंबर विकास सावंत। नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय पुण्यातील सर्व स्वस्त मार्केटमध्ये, जे की आहे फॅशन स्ट्रीट किंवा फॅशन ट्रेड देखील या मार्केटला भरपूर लोक म्हणतात। आणि आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहे की खरंच हे पुण्यातील सर्वात स्वस्त मार्केट आहे का, आणि येथील वस्तूंच्या किमती या व्हिडिओमध्ये तुम्हाला लास्टपर्यंत सर्व इन्फॉर्मेशन भेटून जाईल। कुठलाही डाऊट तुम्हाला फॅशन ट्रेडबद्दल राहणार नाही, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, या मार्केटचं लोकेशन म्हणजे पुण्यामध्ये पुलगेट या ठिकाणी, पुलगेट स्टेशनपासून साधारण 200 ते 300 मीटर अंतरावर आपल्याला फॅशन स्ट्रीट हे मार्केट बघायला भेटतं। तर मार्केटमध्ये एंटर केल्यानंतर आपल्याला भरपूर सारे चप्पल्सचे दुकानं, लेडीज वेअर, जेंट्स वेअर, त्याच्यामध्ये मुलांचे टी शर्ट, फॉर्मल शर्ट आणि जीन्स पॅन्टची दुकानं बघायला भेटतात। आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे कपडे घ्यायचे म्हटलं इथं कोणत्याही प्रकारचं चेंजिंग रूम किंवा ट्रायल रूम तुम्हाला अवेलेबल राहत नाही, त्याच्यामुळे कपडे घेताना तुमच्या मापानुसार तुम्हाला चॉईस करून घ्यावं लागतात। आणि यावरूनच तुम्हाला क्वेश्चन पडला असेल की जर कपडे मापात बसले नाही तर चेंज करून भेटता का नाही, तर इथे चेंज करून देखील भेटले जातात कपडे। फक्त कपडे घेतल्यानंतर 1 ते 2 दिवसात तुम्ही चेंज करण्यासाठी गेले पाहिजे। आणि कपडे घेताना जिथून कपडे घेणार आहे त्याचं कार्ड अवश्य घ्या, कारण जेव्हा तुम्ही चेंज करण्यासाठी जाणार त्यावेळेस तुम्हाला ते दुकान सापडण्यासाठी सोपं जातं। आपल्याला इथे भरपूर लेटेस्ट स्टाईलचे कपडे बघायला भेटतात, त्याच्यामध्ये टी शर्ट असतील किंवा शर्ट असतील, आणि त्याचे प्राईस देखील भरपूर रिजनेबल बघायला भेटतात, जे की बाहेर नॉर्मली दुकानामध्ये एवढ्या कमी प्राईसमध्ये आपल्याला भेटत नाही। आता डबल पॉकेट शर्टची प्राईस साधारण इथं 350 ते 300 रुपयामध्ये भेटून जातं, जे की बाहेरच्या रेग्युलर मार्केटमध्ये आपल्याला 500 रुपये बघायला भेटतात। आणि आपल्याला इथे एक स्कॅम देखील बघायला भेटतो, जो की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगतो। ठीक है, आप प्राइस बता दो एक बार सिर्फ। देखो ना, अपन 350 और 300 400 ये रेट के अपने पास शर्ट है। 500 वाले भी आएंगे, लेकिन इसकी क्वालिटी अलग आती है, तो वैसे अपन शर्ट रखते हैं जम्बो के अंदर। ठीक है, थैंक यू। 350 डाला भाई। हाँ, इसका लो। रेट सिर्फ अभी सबको क्या होता है, रेट जानना होता है ना। दिख रहा है, सही से दिखा ना मेरे को। बताओ एक बार बताओ। सर कपड़े वगैरह मैंने में लगे पूरा अच्छा ड्रेस है। 600 650 आपको ड्रेस मिलेगा, पूरा सब लगे इधर, सब वेराइटी भी मिलेगा। ये भाई का नाम साहिल भाई है, उधर इधर के। कच्चा भाव, अरे रेट सस्ता नहीं डालने का भाई, रेट सस्ता डालते तुम लोग को, हमारे मार्केट का रेट गिराते तुम लोग, इसलिए तो लोग यहाँ पे आते ज़्यादा। नहीं ना, कुछ नहीं है, हमारे कभी होती ना कस्टमर वही रेट में मांगता ना यार। 200-300 रुपये डालते बोलते। ले अभी हम बता रहे 350 में, 350 से स्टार्ट है अभी। 400 नहीं शर्ट 350 सब मिलेगा। 400 का स्टार्टिंग है बच्चों का। ठीक है, थैंक यू। हाँ 300 में आएगा शर्ट, कोई भी शर्ट 300 में लगा देंगे आपको। हाँ, इतने सारे बहुत शर्ट के पैटर्न्स अवेलेबल है यहाँ पे, बहुत सारी वैरायटी, और इनका कार्ड भी हमने लिया है, वो ऐड कर देंगे बाद में। कोई भी शर्ट लो 300 रुपये लगा देगा भाई लोग। थैंक यू। तर इथं आपल्याला पॅन्ट्सची प्राईस साधारण 350 पासून स्टार्ट होते, तर 500, 550, 600 रुपयापर्यंत पॅन्ट्स बघायला भेटतात। परंतु सांगताना या प्राईस तुम्हाला 800, 900 रुपयापर्यंत देखील सांगितलं जातात, परंतु पॅन्टची प्राईस ही 350 ते 500 रुपयापर्यंत फिक्स बघायला भेटतं आपल्या इथं। प्राइस बताओ, प्राइस ले लो भाई। अभी का हमारे लिए बता रहा है, पैकिंग तेरी 50 से डाल दी। हाँ सांगा ना, प्राइस सांगा। पैकिंग तेरी 50 से 500 तक की रेंज के हैं। एयर जॉर्डन है, लोकल और नवीन ब्रांड और खुल जाएगा सर। थैंक यू। नाम क्या है आपके स्टोर का? टू टावर है नाम, स्टोर का नाम?
288 शॉप नंबर है लक्की फुटवेयर। ठीक है, लक्की फुटवेयर। फैशन स्टेट पूना कैंप उधर ले सर, उधर ले लक्की फुटवेयर पूना कैंप फैशन स्टेट 288 शॉप नंबर है, कभी भी आओ। ठीक है, 350 से 500 तक। फॅशन ट्रेडमध्ये आपल्याला बॅग्स देखील बघायला भेटतात आणि बॅगची प्राईस साधारण 250 पासून ते 1000, 1200, 2000 पर्यंत आहे, कारण इथं आपल्याला ट्रॅव्हलिंग बॅग्स देखील भेटतात, त्याच्यामुळे ट्रॅव्हलिंग बॅगची प्राईस जास्त आहे। तर इथल्या स्कॅमबद्दल सांगायचं म्हटलं तर तुम्ही जेव्हा फर्स्ट टाइम इथं जाता तेव्हा ते तुम्हाला भरपूर सारे कपडे दाखवतात आणि त्याचे रेट देखील जास्त लावतात, आणि जर तुम्ही घेतले नाही किंवा नंतर तुम्हाला आवडले नाही तर तुमच्यावर घेण्यासाठी बळजबरी केली जाते। त्याच्यामुळे तुम्ही सुरुवातीला रेट फिक्स करून घ्या की 350 पर्यंत शर्ट भेटतंय का नाही बघून घ्या, आणि त्याच्यानंतरच चॉईससाठी कपडे त्यांच्याकडून मागवा किंवा भरपूर सारे चॉईससाठी कपडे तुम्ही सिलेक्ट करू शकता तिथून, परंतु पहिल्यांदा रेट फिक्स करून घेणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही। तर फायनली आता वाजले 10:30 वाजले आणि इकडे शॉपिंग ही एक बॅग, ही पण बॅग नवीन घेतली, ही पण फुल भरली। त्याच्यानंतर मी घातलेली ही पूर्ण बॅग, सगळ्या पूर्णच्या पूर्ण बॅगी वस्तू शॉपिंग केलेली आहे। आता ही शॉपिंग तुम्हाला दाखवतो मी आज किती कोणती गोष्ट सगळी प्राईस सांगणार आहे, कोणत्या गोष्टीची काय प्राईस आहे, ही सगळ्या गोष्टी दाखवायसाठीच घेतलेले ते की फॅशन ट्रेडचा प्राईस माहिती हो म्हणून। तर ठीक आहे, आपण रूम गेल्यावर भेटू, डायरेक्ट प्राईजेस डिस्कस करू, कोणती कितीला काय भेटतं इथं। लेट्स गो। तर फॅशन ट्रेड आहे, नाईट पॅन्ट, टी शर्ट किंवा बाकीच्या गोष्टीसाठी मी तुम्हाला अजिबात सजेस्ट नाही करणार, कारण त्याची प्राईस आणि मार्केटची प्राईस सेमच असते बऱ्यापैकी। परंतु नॉर्मल जे टी शर्ट किंवा नवीन शर्ट असतात फॉर्मल किंवा चेक्सचे शर्ट, डबल पॉकेट शर्ट, या शर्टची प्राईस मार्केटपेक्षा साधारण तुम्हाला तिथे भरपूर कमी बघायला भेटते। त्याच्यानंतर शूज मार्केटमध्ये आपल्याला 500च्या आत भेटत नाही, ते 350 रुपयापर्यंत भेटून जातात। तर शूज, त्याच्यानंतर शर्ट आणि पॅन्ट्स, हे 3 गोष्टी तुम्हाला फॅशन ट्रेड मी सजेस्ट करू शकतो, कारण याची प्राईस तुम्हाला तिथं भरपूर कमी बघायला भेटते मार्केट रेंजपेक्षा। तर आय होप की तुम्हाला फॅशन स्ट्रीट किंवा फॅशन ट्रेडबद्दल सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये भेटली असेल। तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा, आणखी काही इन्फॉर्मेशन पाहिजे असली तेही पण कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकतात, मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करील। आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।